आजची जी स्टोरी आहे ती थोडी विचार करण्यासच भाग पाडते, कारण असं कुठे कुठे होतेच. स्टोरीचा मुद्दा पहिला लक्षात घ्या, मग नंतर तुम्हाला स्टोरी सांगतो. स्टोरीचा मुद्दा आहे की जुने वैपन्नस्य एका लेडीच्या मुलाचा ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर तिचं म्हणणं असतं की हा जो ॲक्सिडेंट झाला हा आमच्या शेजारच्या शॉप होता, ॲक्सिडेंट झालाय असं त्या बाईच्या डोक्यामध्ये फिट झालेलं होतं. आणि त्याच वैमनस्यातून तिने एका बालकाची हत्या केली. तर प्रकरण काय आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर आपण या चॅनलवर नेहमी क्रिमिनल व्हिडिओ टाकत असतो, अपलोड करत असतो. दररोजच्या घटना ऐकण्यासाठी तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची एवढी कृतज्ञता, एवढी धन्यता माझ्यासाठी खूप चांगली आहे. तर चला कहाणीला सुरुवात करूया. ही घटना तमिळनाडूमध्ये घडलेली आहे. तमिळनाडूमध्ये एक मजूरदार जो सकाळी कामाला जातो आणि संध्याकाळी रिटर्न येतो. तो मोलमजुरी करणारा माणूस, माणसाचं नाव आहे विघ्नेश आणि त्याच्या शेजारची एक महिला आहे. त्या महिलेचं नाव आहे थंगम. तर थंगम ही हिचं वय 40 वर्षाचं आहे. थंगम यांचा एक मुलगा ॲक्सिडेंटमध्ये वारतो आणि वारल्याच्या नंतर या थंगम महिलेच्या डोक्यामध्ये अशी संपूर्ण गोष्ट भरून जाते की हा जो शाप भेटलेला आहे शेजारच्या लोकांमुळे झालेला आहे. मग या महिलेनं काय केलं, ते शेजारच्या व्यक्ती होते तर त्या व्यक्ती बाबतीत या थंगमा महिलेच्या मनामध्ये खूप राग क्रोध चढत होता. एकमेकांना बघितलं तर या थंगमा महिलेच्या मनामध्ये खूप राग तो चढायचा. परंतु त्यांचे जे विरुद्ध आहे यांना असं कधीही त्यांच्या बाबतीत वाटत नव्हतं, कारण हे यांचं काम करायचे, ते त्यांचं काम करायचे. परंतु थंगमा नावाची जी 40 वर्षीय लेडीज आहे, हिला तिच्या बुद्धीमध्ये एवढी फिट गोष्ट होऊन गेली की ही जी गोष्ट झाली, तिच्या मुलाचा जो ॲक्सिडेंट झालाय हा शेजारच्याशीच मुळे झालाय. तर मग थंगमानं काय केलं यावर बघा आता सविस्तरपणे. विघ्नेश यांचा 3 वर्षाचा मुलगा बाहेर खेळत होता अंगणामध्ये. खेळत असताना तो नेहमीसाठी त्याची आई शाळेमध्ये नेऊन घालायची अंगणवाडीमध्ये. मग एक दिवस काय झालं की त्यांचा मुलगा अंगणाबाहेर खेळत होता. अंगणाबाहेर खेळत असताना मुलगा एकदम अचानक गायब होतो आणि गायब झाल्याच्या नंतर मग जी 3 वर्षाची बालकाची आईचं नाव आहे रम्या. रम्या ज्यावेळेस बाळाला शोधते तर त्यावेळेस बाळ तिला शोधल्याच जात नाही, म्हणजे बाळ कुठे तिला सापडतच नाही. शाळेत जाऊन बघते, अंगणवाडी शाळेत जाऊन बघते, परिसर बघते, सापडत नाही. नदी नाल्या वगैरे आसपासचा सर्व परिसर बघते की बाबा कदाचित आपलं बाळ इकडे गेलं असेल, राहण्याच्या मागं पुढे गेलं असेल किंवा नदी नाल्यात पडलं असेल, सर्व चेक करते. परंतु तिचं बाळ तिला आठवत नाही. जवळपास ती 1 तास त्या बाळाला शोधते पण बाळ सापडतच नाही. मग रम्या तिच्या पतीला म्हणजे विघ्नेशला सांगते की आपलं बाळ गायब झालेलं आहे, मला सापडत नाही. त्यावेळेस विघ्नेश घरी येतो. घरी आल्याच्या नंतर बघतो तर परिस्थिती खूप डाऊन झालेली असते. जी रम्या रडून रडून परेशान झालेली असते, तिला तिचं बाळ सापडत नाही. मग त्यावेळी जे विघ्नेशच्या लक्षात येऊन जातं की ही जी गोष्ट केलेली 100% आपलं बाळ शेजारच्या बाईनंच नेलं असावं असं त्याला वाटतं. मग त्यावेळेस विघ्नेश तिला काहीही म्हणत नाही, शेजारच्या बाईला, लेडीजला, तिचं नाव थंगमा, यांना काही म्हणत नाही आणि ते डायरेक्ट पोलीस स्टेशनला येतात. विघ्नेश हे राधापुरम पोलीस स्टेशनच्या परिसरात राहतात. तर राधापुरम पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि बाळ हरवल्याची माहिती देतात. परंतु पोलीस त्यांना विचारतात की तुमचं बाळ हरवलंय तर तुम्हाला कोणावर शेक वगैरे आहे का, तुम्हाला डाऊट आहे का. त्यावेळेस विघ्नेश शेजारच्यांचं नाव सांगून देतो. शेजारच्याचं नाव सांगितल्याच्या नंतर मग पोलीस लोक शेजारच्या बाई, लेडीज आहे थंगमा, त्यांच्या घरी येते. घरी आल्याच्या नंतर मग चौकशी होते. तर थंगमा ज्यावेळेस पोलिसांना बोलते त्यावेळेस ती खूप घाबरून जाते. तर त्यावेळेस मग पोलिसांना शक येऊन जातो की 100% हे जे बालक आहे हिनंच कुठेतरी लपून ठेवलेलं आहे. त्यावेळेस मग थंगमाचं संपूर्ण घर पोलीस लोक शोधतात. तर त्या घरामध्ये एक वॉशिंग मशीन, त्या वॉशिंगमध्ये बाळ लगेच त्यांना दिसतं. तर या महिलेनं त्या बाळाला पहिले जीवानं मारलं. जीवानं मारून नंतर ते बाळ वॉशिंगमध्ये एका पोतडीमध्ये टाकून दिलं आणि मग ती वॉशिंगमध्ये ठेवून दिलं आणि वॉशिंगमध्ये सुरू करून दिली. सुरू केल्याच्या नंतर मग ते बाळाची हाल काय झाली असेल तुम्हीच एक विचार करा. नंतर काय केलं, त्या महिलेनं ही गोष्ट पोलिसांना सांगितली नाही की तिनं खरंच बाळ दाखवले. परंतु पोलिसांना शेक आल्यानंतर ज्यावेळेस तिचं घर सगळं खंगालण्यात आलं, शोधण्यात आलं, तर बाळ एका वॉशिंग मशीनमध्ये निघले. त्यावेळेस मग या घटनास्थळी जे
तमिळनाडूचे एसपी, तामिळनाडूचे जिल्हा एसपी तिरुनेलवेली हा जिल्हा, तर तिरुनेलवेली ह्या जिल्ह्यातील घटना. तर तिरुनेलवेली जिल्ह्याचे एसपी साहेब एन सिलंबरासन आणि डीएसपी आर योगेश कुमार हे आणि इतर वरिष्ठ पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. तर त्यांनी या महिलाला ताब्यात घेतलेले आहे. ही संपूर्ण गोष्ट एक वैमनस्यातूनच झालेली आहे, असं ही संपूर्ण स्टोरी वैमनस्यातून झाली आहे असं पोलिसांना वाटतंय. तर असेच नवीन प्रकरण आम्ही या चॅनलमध्ये अपलोड करत असतो, जे की तुम्हाला एक काय जगामध्ये काय घडतंय, या राष्ट्रामध्ये देशामध्ये काय घडतंय, ही संपूर्ण जी घटना घडते ही तुमच्यापर्यंत येते, आणि ही या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून. तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, बाळाची दक्षता घ्या, कारण आपल्या भोवताली कोणत्या प्रकारचे लोक येतात, कोणत्या मनाचे लोक येतात कधीच सांगू शकत नाही. ज्यावेळेस अशा स्टोऱ्या घडतात ना, त्यावेळेस असं वाटतं की खरंच या दुनियामध्ये एक वेगळीच राक्षसरूपी लोक जन्माला आले. तर मला या स्टोरीमधून हे सांगायचं आहे, कोणाचं मन दुखायचं नाही, परंतु हे सांगायचं की अशा ज्या घटना घडतात, या घटना तुमच्यापर्यंत आल्या म्हणजे कुठेतरी एक मन जागृत होतं, आणि कुठेतरी एक मन जागृत झाल्याच्या नंतर मग तेव्हा विचार येतात की कदाचित असं कधीही न घडो, आणि त्यामुळे आपण आपल्या परिवाराची अशा पद्धतीने सुरक्षा करतो. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत. भेटूयानंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता. जय हिंद, जय महाराष्ट्र.